जय शिवराय मित्र, मी डॉक्टर अमोल कुंडे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सोबत छायाचित्रण करतायत ते आमचे मित्र प्रकाश वनवे. आम्ही आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील एक अतिशय सुंदर किल्ल्यावर आलो आहे. त्या सुंदर किल्ल्याची अगदी दुरूनच या ठिकाणाहून तुम्हाला अनुभूती येत असेल. अतिशय सुंदर अशा पद्धतीची तटबंदी बुरुज आपल्याला अगदी इथूनच नजरेस पडतायत आणि अगदीच त्याच्या खाली वेताळवाडीचं धरण देखील आपल्याला पाहता येतं. आपल्याला उत्सुकता आहे आता की किल्ल्यावरती जाऊन नेमकी कशा पद्धतीची बांधकामं शिल्लक आहेत ते सगळं आपल्याला पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. इथला हवामहल खूप प्रसिद्ध आहे, तिकडेही आपल्याला जायचं आहे. मित्र, खरं तर इथे येत असताना ज्या रस्त्याने तटबंदीने किंवा बुरुजांनी आपलं लक्ष वेधून घेतलं होतं तिथपर्यंत आता आपण येऊन पोहोचले. आणि समोर जर पाहिलं तर याची भव्यता आपल्या नजरेस पडेल. साधारणपणे 50 ते 60 फूट उंचीची तटबंदी आणि बुरुज या किल्ल्याला आपल्याला पाहता येत आहे. त्याचबरोबर पहिल्या दरवाजाकडून जसं जसं आपण आत जातोय तसं तसं त्याच्यावरती केलेलं बांधकाम असतील, त्याच्यावरती झरोके असतील किंवा अगदी ते जे सज्जे असतील, त्याच्या सगळ्या असतील, या देखील इतक्या सुंदर आहेत. नक्कीच आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. इथे एक तोफ पण आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, इथे सीताफळ असेल, फळस असेल, याची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. या काही वास्तू, काही बुरुज आहेत ते दिसत आहेत आपल्याला. नारायणगडाच्या खाली होतं ना असं सेम, ते नंतर मातीत गाळून बुर्जाच्या बाहेर असं दोस्तो, सध्या आपण वेताळवाडीच्या किल्ल्यावरती आहोत आणि किल्ल्यावरती बऱ्यापैकी समृद्ध अशा पद्धतीचे अवशेष आहेत. त्यातली जी एक प्रसिद्ध इमारत म्हणजे नमाजगिरीची इमारत असं याला म्हटलं जातं. ती आता अवशेष रूपात आपल्याला पाहता येते. तर याच्या भिंती अजून शाबूत आहेत, त्याच्यावरती सांगते तरे वगैरे बघता येतात आपल्याला. त्यांनी ह्याच्या निर्माण केलेला आहे. त्यामध्ये जे आहे निजामाचं चिन्ह आणि जो क्रॉस आहे तो आपल्याला त्यांचं एक राजचिन्ह म्हणता येईल किंवा त्या काळातलं एक प्रमुख चिन्ह असं ते वापरत असावेत ते त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अगदी बाजूलाही या ज्या कमानी आहेत त्याच्यावर सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहता येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी या इमारतीच्या अगदी समोर आपल्याला एक प्रशस्त अशा पद्धतीचा तलाव पाहता येतो ज्याच्यामध्ये आजही पाणी शिल्लक आहे. आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचे अवशेष आम्ही पाहतो. एक पडलेली दिसते.
विटाळवाडी किल्ल्यावरच्या आपण अशा ठिकाणी उभे आहोत की ज्याच्यावरती छानपैकी आपल्याला हवा लागते. तर मित्र हो, खरं तर हा आहे तो हवा महल, जो त्या काळामध्ये राजघराण्यातील जी लोक आहेत त्यांना खास हवेशीर वातावरणाचा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी हा उभारला गेला असावा, अशी एकूणच याबाबतची वदंत आहे. तर साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर अगदी सुंदर अशा पद्धतीचं कमानीदार बांधकाम आहे. सगळ्या बाजूने छान अशा पद्धतीचे झरोके इथून ठेवलेले आहेत, जेणेकरून आजूबाजूचं खूप सगळ्या प्रदेशाचं इथून निरीक्षण करता येईल, छानपैकी त्याचा आनंद घेता येईल. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरं तर आपण किल्ल्यांच्या बाबतीत बघत असेल तर काल जसं म्हटल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र हा कितीतरी समृद्ध होता. आत्तापर्यंत आपण ते किल्ले बघितले असतील, ऐकले असतील, घाटमाथ्यावरचे असो किंवा कोकणामधले असो. पण संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद आणि आत्ताच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे एकापेक्षा एक किल्ले आपण कालपासून अनुभवतोय. कालचा अंतूर असू, आलचा सकाळचा सुतोडा असून त्यावर यावर थोडासा कडी सर करणारा खणखणीत तटबंदीचा शेला पागरलेला, एवढे बुरुज, एवढी खणखणीत तटबंदी, महाराष्ट्रातल्या खूप कमी किल्ल्यांना एवढी तटबंदी मिळाली. त्याप्रमाणे नावाप्रमाणेच वेगळा असणारा वेताळवाडीचा वेताळगड आपण येतानाच बघितला असेल. सरांनी त्याच्या ऐतिहासिक बाजूबद्दल सांगितले, दुसऱ्या जैवविविधतेच्या बाजूबद्दल सांगितलं असेल. हा सगळाच भाग तुम्ही बघितला तर समृद्ध हिरवागार नैसर्गिक वन्यजीव संपदेने किंवा वनांनी समृद्ध भरभराटीला आलेला आहे. आजूबाजूला बघितलं, ह्या प्रत्येक किल्ल्याचं काही वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. तसं वेताळवाडी किल्ल्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. अगेन वन्य संपदेच्या अनुषंगाने ह्या सगळ्या किल्ल्यांवर पळसाची प्रचंड मोठी झाडे आहेत. म्हणजे आपण विदर्भात गेल्यानंतर पळसांची जंगलं म्हणतो, तशी मराठवाड्यातली पळसांच्या जंगलातले किल्ले आहेत. सेकंडली आल्यानंतर हे वेताळवाडीचं सगळ्यात महत्त्वाचं वनस्पतींच्या अनुषंगाने बघितलं तर काळ्या कुड्याची खूप सुंदर झाडं आहेत आणि ही सगळी फुललेली झाडं आज आपल्याला बघायला गेतात. आणि यावर कडी म्हणजे आजचा हा जुलै महिना चालू आहे, या सगळ्या जळगाव जिल्हा जसा केळींसाठी प्रसिद्ध आहे तसा हा खानदेश आणि हा मराठवाड्याचा भाग सीताफळांसाठी सुद्धा खूप समृद्ध आहे. आणि त्या सीताफळाच्या झाडांचा हा फुलांचा संगम आहे, फुलांचा बहरण्याचा हंगाम आहे. तर येता येता तुम्ही बघितला असेल तो गंध सर्वदूर सगळ्या किल्ल्यांवर पसरलेला आहे. म्हणजे पळसाची झाडं असू, इंद्रवत ज्याला काळा कुडा म्हणतात, आणि तिसरं सीताफळ, त्या तीन झाडांनी तडबुरुजांनी आणि समृद्ध अशा तटबंदींनी सजलेला हा वेताळवाडीचा किल्ला आवर्जून पाहावा असं खणखणीत नाणं आहे. मित्र हो, वेताळवाडीच्या वेताळगडावर आता आपण आहोत आणि एका सुंदर ठिकाणी थांबलोय, जिथे पाठीमागे हवामहल आपण पाहतोय. तर आमच्या भटकंतीतले एक सहकारी ज्यांचा डिसेंबर 2024 मध्ये मोठा अपघात झाला आणि त्यानंतर अनेक दिवस त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. खरं तर दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणता येईल, चिकाटी म्हणता येईल आणि आयुष्याकडं पाहण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन म्हणता येईल, या सगळ्यावर मात करून ते आमचे सहकारी म्हणून आज आम्हाला गेले कित्येक महिन्यांनंतर या सगळ्या ट्रेकच्या निमित्ताने जॉईन झालेत. आम्हाला सगळ्यांना त्यांना बघून आनंद झाला आणि ते या किल्ल्यावर आलेले आहेत. तर एकूणच खूप दिवसाच्या ब्रेक नंतर आणि अपघातानंतर त्यांचा किल्ल्याचा अनुभव कसा होता आपण त्यांनाच विचारूयात. अमर दादा, काय म्हणताय? किल्ल्याचा अनुभव खरं तर खूप छान आहे. आणि दुसरा विषय, आज मी जे कपडे घातलेत, ॲक्सिडेंट व्हायच्या बरोबर 15 दिवस आधी मी एक ट्रेक केलेला, तेच कपडे अंगावरती होते, तेच कपडे घालून मी आज किल्ल्यावरती आलेलो आहे. आणि मित्र आहेत, सहकारी आहेत, कुठं काही आडलं तर किशोर हात देतोय, राजेश दादा थांबवून सांगतात ते इथं ठेव, सुभाष आहे. खरं तर सुभाषने 2 किल्ले आधी दाखवले नाही मला, पण आज तो मला या किल्ल्यावरती घेऊन आलाय, मला खूप भारी वाटतंय. थँक्यू. आज एक गोष्ट अशी योगायोगाची की आज आषाढी एकादशी आहे आणि बऱ्यापैकी सगळ्यांना काही ना काहीतरी या निमित्तानं उपवास म्हणता येईल, देवदर्शन म्हणता येईल, असं काही ना काहीतरी प्रयोजन प्रत्येकाचं असतं. पण या सगळ्यामध्ये आमचे एक भटकंतीतले सहकारी विशाल सर आहेत का ज्यांना खरं तर त्यांची ड्युटीची, कारण ते पोलीस प्रशासनात काम करतात आणि त्याची जबाबदारी होती, परंतु ही सुट्टी मिळण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या सगळ्या मेहनतीतून आज त्यांनी सुट्टी मिळवली आणि ते आमच्या भटकंतीच्या टीमबरोबर सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून आले आणि आम्हाला ते जॉईन झाले. तर त्यांचाही अनुभव कसा आहे ते विचारून घेऊयात. विशाल सर. नमस्कार मित्रांनो. खरं तर आपला हा जो टूर तुम्ही ठरवला त्याबद्दल मला कळवायच ना, कारण जी तारीख तुम्ही धरली होती त्या तारखेत माझं येणं शक्यच नव्हतं. पण मी 4-5 दिवस अगोदर खूप काही मेहनत केली की त्यामुळे मला सुट्टी मिळाली. आणि ट्रेकसाठी सुभाष आहे, डोंगरेसाहेब, तुम्ही, किशोर, एवढी टीम बघून मला एकदम ऊर्जा आली की बाबा चला आपण गेलोच पाहिजे. तर नशिबाने मला आज सुट्टी मिळाली. तरी आमचं खूप मोठं आज हे असल्यामुळे, बंदोबस्त असल्यामुळे तरीही मला सुट्टी मिळाली.
त्यामुळे या टीमचं तरी मी खूप खूप धन्यवाद मानतो की असेच टूर अरेंज करत जा आणि असंच मला उत्साहात यावं लागेल असं काहीतरी होईल. थँक्यू. मित्रहो, आत्ताच्या वेताळगडाची दुर्ग भ्रमंती पूर्ण झाली. अतिशय सुंदर आणि अवशेषयुक्त अशा पद्धतीचा हा किल्ला आहे. त्याच्यावरती तटबंदी, बुरुज हे अतिशय देखणे आहेत आणि याच्यावरती जे शिल्लक अवशेष आहेत ते देखील तेवढेच आकर्षक आहेत. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं सगळं या ठिकाणी सीताफळं असू द्यात किंवा काळाकुडा असू द्यात, सागवान असू द्यात, पळस असू द्यात, अशा एक ना अनेक वृक्षांनी हिरवगार झालेलं हे सगळं जंगल आजूबाजूला आपल्याला पाहता आलं. आजूबाजूचा खूप सगळा परिसर या ठिकाणी नजरेस पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून समोरच्या डोंगरावरती जी रुद्रेश्वराची लेणी आहेत ती यापासून काही अंतरावरती आहे. साधारणपणे अर्धा तासाचा प्रवास त्या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. एक हिंदू लेणी आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य अशा पद्धतीचा परिसर त्या ठिकाणी आहे. तोही आपण पाहणार आहोत. तुर्तास एका अतिशय सुंदर अशा किल्ल्याची भ्रमंती पूर्ण झाली याचा आनंद घेऊन आम्ही खाली उतरतोय आणि कालांतराने पुढचा किल्ला आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे दंडाळा किल्ला. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.